हातचलाकी करून फसवणूक करणाऱ्या तिघांना बेड्या. सिन्नर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. 1,62,000चा मुद्देमाल हस्तगत. सिन्नर येथे वृद्ध व्यक्तीला भ्रमात पाडून त्यांच्याकडील 10 ग्रॅम सोन्याची अंगठी घेऊन पोबारा करणाऱ्या टोळीला सिन्नर पोलिसांनी मुद्देमालासह जेरबंद केले आहे. पोलिसांनी टोळीतील तिघांच्या मुसक्या आवळल्या असून एक फरार संशयिताचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 1 जून रोजी सिन्नर शहरातील गणेशपेठेतील एका कापड दुकानाजवळ अशोकनगरकडे जाणाऱ्या रोडवर पोपट दत्तू एखांडे वय 63 राहणार काळेवाडा पिंपरी तालुका हवेली जिल्हा पुणे यांना 4 अनोळखी व्यक्तीने बाजूला घेऊन शंकराचे मंदिर कोठे आहे असे म्हणून तुम्ही तुमच्या हातातील सोन्याची अंगठी काढून ठेवा नाहीतर तुमचे बरे वाईट होईल. पोपट एखांडे यांनी बोटातील अंगठी काढली व रुमालामध्ये गुंडाळून खिशात टाकला. तेव्हा लोखंडे थोडे पुढे गेले व त्यांना संशय आल्याने त्यांनी खिशातून रुमाल काढून पाहिला असता त्यात सोन्याची अंगठी नव्हती. त्यावरून पोपट लोखंडे यांनी दिनांक 2 जून रोजी सिन्नर पोलीस स्टेशनला त्यांची फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी गुप्त बातमीदारांमार्फत सदरचे इसम हे सावरगाव तालुका येवला जिल्हा नाशिक येथील मदारी वस्तीवर राहत असल्याबाबत माहिती मिळाली. पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील पोलीस हवालदार नवनाथ पवार, पोलीस नाईक समाधान बोराडे, कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकड यांनी सावरगाव येथील मदारी वस्तीवर जाऊन तेथे सदर गुन्ह्यातील आरोपी अफजल अमजद मदारी वय 22, अल्ताफ मस्तान मदारी वय 25 राहणार मदारी वस्ती सावरगाव, नजमुद्दीन फत्तू मदारी वय 57 वर्ष राहणार लक्कडकोट येवला हे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यावर चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना अटक केली असता न्यायालयात हजर केल्याने न्यायालयाने त्यांना 10 जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. अटक आरोपितांकडून गुन्ह्यातील केलेला माल 10 ग्रॅम वजनाची 72,000 रुपये किमती सोन्याची अंगठी व गुन्हा करतेवेळी वापरण्यात आलेली 90,000 रुपये किमतीची होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल MH15 JK 9668 असा एकूण 1,62,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून गुन्ह्यातील चौथा आरोपी हा फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक समाधान बोराडे हे करत आहेत. कांदानगर न्यूजकरिता आसिफ पठाण.